मित्रांनो, तुम्ही अघोरी साधू तर पाहिलेच असतील। अघोरी साधू हे शिवभक्त असतात आणि ते अत्यंत उग्र साधना करतात। अघोरी साधूंची साधना अत्यंत कठोर असते। ते स्मशानात राहतात आणि मृतदेहांच्या जवळ साधना करतात। अघोरी साधू मृतदेहांच्या हाडाचा वापर करतात, कधी कधी मृतदेहांचे मांसही खातात। त्यांची साधना भीषण व विकट स्वरूपाची असते, ज्यामुळे अनेक लोक त्यांच्यापासून दूर राहतात। त्यांच्या मते ही साधना आत्मज्ञान मिळवण्यासाठी आणि मानवाच्या सर्व प्रकारच्या भयांवर विजय मिळवण्यासाठी असते। अघोरी साधूंना कोणत्याही प्रकारचे भय नसते। ते मृत्यूला आणि मृत्यू पश्चातापाच्या अवस्थेला अत्यंत नजीकून पाहतात। अघोरी साधूंचा मुख्य देवता भगवान शिव आहेत, विशेषतः त्यांच्या भैरव आणि काल भैरव रूपात। अघोरी साधूंच्या साधनेमध्ये स्मशान हे प्रमुख साधना स्थान असते, कारण त्यांच्या मते स्मशानातच जीवन आणि मृत्यूच्या वास्तवाचा अनुभव घेता येतो। ते मणका, कवटी, हाडे आणि राख यांचा वापर करून ध्यान करतात। काही अघोरी साधू आपल्या शरीरावर राख लावतात, जी ते स्मशानातील चितेच्या राखेने तयार करतात। काशी, हरिद्वार, उज्जैन या ठिकाणी आपल्याला हे अघोरी साधू पाहायला मिळतात।